नमस्कार सर्व अभियोग्यताधारकांनो, टीईटी क्वालिफाईड टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. तर बघा, आता 10 तारखेपर्यंत जाहिरातींना 10 जुलैपर्यंत जाहिरातींना मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर कदाचित थोड्या दिवसांची मुदतवाढ मिळेल. थोड्या म्हणजे अगदी 5-6 किंवा एखाद्या आठवड्याची मुदतवाढ मिळू शकते किंवा नाही सुद्धा. आणि अंतर्गत काम चालून आपल्याला काही दिवसांनंतर प्रेफरन्स सुरू होतील. तर जसजसं प्रेफरन्स भरण्याची वेळ जवळ येत चाललेली आहे, तसे सगळ्या अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की माझी निवड या शिक्षक भरतीमध्ये होईल का. आणि प्रत्येक जण आपापल्या या टेट परीक्षेच्या मेरिट लिस्ट मधील रँक नंबर चेक करायला सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे. तर आपण एका उदाहरणाद्वारे लक्षात घेऊया की ह्या टेट परीक्षेमधले मेरिट कसे राहते. तर आपल्याला माहिती आहे, टेट परीक्षा होऊन निकाल जाहीर झालेला आहे आणि ज्यावेळेस निकाल जाहीर झालेला होता तर त्यावेळेस त्या निकालामध्ये, त्या मेरिट लिस्ट मध्ये सर्व जेवढे अभियोग्यताधारक किंवा जेवढ्यांनी परीक्षा दिली होती त्या सर्वांची एकच मेरिट लिस्ट जाहीर झालेली होती. तर ही परीक्षा देत असताना आपण पाहिलं की ज्यांचा काही या शिक्षक भरतीशी संबंध नाहीये किंवा ज्यांनी बीएड वगैरे काही केलेलं नाहीये, फक्त अनुभवासाठी ही परीक्षा दिली होती, त्या फक्त अनुभव म्हणून काही या परीक्षेसाठी बसले होते. तसेच आपल्याला माहितीये की ऑनलाईन क्लासेसवाले बरेच क्लासेसचे शिक्षक म्हणजे टीचिंग करणारे लोक सुद्धा या परीक्षेला एक अनुभव म्हणून बसले होते किंवा त्यांच्या क्लासची जाहिरात म्हणून या परीक्षेला बसले होते. तर त्यांनाही काही ना काहीतरी मार्क पडलेच असतील आणि ते सुद्धा सगळेजण या मेरिट लिस्ट मध्ये आहेत. पण ते आपल्याला माहिती आहे की ते शिक्षक भरतीमध्ये उतरणार नाहीयेत किंवा त्यांना शिक्षक व्हायचंच नाहीये, तर ते आपोआपच त्यांनी या स्पर्धेतून बाहेर पडलेले आहेत. आता राहिलेले आपण जे कॉम्पिट करणार आहोत एकमेकांशी, तर एक उदाहरण घेऊन आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर फॉर एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून घेते की बघा, टेट मध्ये समजा एखाद्या कॅन्डिडेटला 125 स्कोर झालेला आहे. समजा त्याचा स्कोर 125 असेल, तर हा जो स्कोर आहे आणि त्याची जी टेट मधील फॉर एक्झाम्पल म्हणून घेतोय आपण, आणि त्याची जर मेरिट लिस्ट मध्ये रँक नंबर समजा तो 20,000 रँक नंबरला जर असेल, 20,000 जर त्याची रँक नंबर असेल, तर याची कॉम्पिटिशन कशी चालणार आहे हे आपण पाहूया. आता सध्या आपल्याला मेरिट लिस्टवर दिसत असताना त्या विद्यार्थ्याचं नाव, कॅटेगरी आणि त्याचा रँक नंबर किंवा बर्थ डेट इतकीच माहिती आपल्याला त्या रँक लिस्ट मध्ये दिसत आहे, ना की त्याची तो कोणत्या विषयाचा आहे किंवा तो कोणत्या जिल्ह्यातून अप्लाय करणार आहे, तो टीईटी पात्र आहे का, किंवा तो कोणत्या फॅकल्टीचा आहे, म्हणजे तो आर्ट्स आहे, कॉमर्स आहे की सायन्स आहे, म्हणजे त्याचं बीए झालेलं आहे का, बीएससी झालेलं आहे का, बीकॉम झालेलं आहे, ही कोणतीही माहिती आपल्याला प्रथम दर्शनी समजत नाहीये किंवा कळू शकत नाहीये त्या मेरिट लिस्ट मध्ये. मग आपण एक ठराविक अंदाज लावतोय की हा ठीक आहे बाबा, 20,000 नंबरला जर माझं नाव असेल तर मग जागा जर समजा 25,000 आल्या तर माझं सिलेक्शन होईल, किंवा जागा जर 15,000 आल्या तर माझं सिलेक्शन होणार नाही का. तर असं नसतं. आपण समजावून घेऊया. हा जो 125 वाला कॅन्डिडेट आहे, तर शिक्षक भरतीमध्ये मेरिट लागत असताना 1 ते 5 या जागा वेगळ्या मेरिटवर भरल्या जातात, 6 ते 8 च्या जागा वेगळ्या मेरिटवर भरल्या जातात, 9 ते 10 च्या जागा वेगळ्या मेरिटवर आणि क्वालिफिकेशनवर, आणि तसेच 11 ते 12 च्या वेगळ्या क्वालिफिकेशनवर भरल्या जातात. मग 1 ते 5 साठी क्वालिफिकेशन काय असतं, तर तुम्हाला डीएड असणं आणि टीईटी पेपर 1 क्वालिफाय असणं आवश्यक आहे. 6 ते 8 साठी तुम्हाला माहिती आहे की बीएड असणं आणि टीईटी पेपर 2 हे पात्र असणं आवश्यक आहे. 9 ते 10 साठी मात्र तुम्ही फक्त ग्रॅज्युएशन आणि बीएड इतकीच पात्रता आवश्यक आहे. आणि 11 ते 12 साठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बीएड असणं आवश्यक आहे. तर हे असे वेगवेगळ्या आपल्या क्वालिफिकेशन नुसार ह्या शिक्षक भरतीमधल्या जागा भरल्या जातात, हे आपल्याला माहिती आहे. मग आता हा 125 मार्क असलेला कॅन्डिडेट नक्की इथे कुठे कॉम्पीट करतो हे कुणालाच माहित नाहीये. म्हणजे त्याचं डीएड झालेलं आहे का असा कोणताही उल्लेख मेरिट लिस्ट मध्ये नाहीये, की त्याचं ग्रॅज्युएशन झालंय की बीएड झालंय की त्याचं पीजी झालेलं आहे हे आपल्याला माहित नाही. आता दुसरीकडे जर आपण 130 स्कोरवाला एखादा कॅन्डिडेट घेतला, ह्या 130 स्कोरवाला चा समजा की रँक नंबर 10,000 आहे, याचा जर रँक नंबर 10,000 आहे असं आपण समजलं, तर हा 10,000 स्कोर असून आपण ह्याचं मात्र
डीएडच झालेला आहे असं आपण कन्सिडर करूया फक्त, आणि ह्याचं मात्र पीजी झालेलं आहे, प्लस हा टीईटी पेपर 2 पात्र आहे, टीईटी पेपर 1 पात्र आहे, डीएड आहे, बीएड आहे, ह्या इतके सारे क्वालिफिकेशन या कॅन्डिडेटकडे आहेत असं होऊ शकतं. तर मग ह्याच्यासाठी जी प्रेफरन्सची संख्या येणार आहे ही प्रेफरन्सची संख्या जास्त असणार आहे, आणि ह्याच्यासाठी फक्त डीएड म्हणजे 1 ते 5च्या जागा येणार आहेत. किंवा समजा ह्या कॅन्डिडेटने डीएड न करता फक्त बीएड केलेला आहे, टीईटी क्वालिफाईड पात्र नाहीये, आणि मग ह्याच्यासाठी फक्त आता 9 ते 10च्या जागा असणार आहे जर तो ग्रॅज्युएशन करत असेल तर. जर तो ग्रॅज्युएशन असेल तर याच्यासाठी फक्त 9 ते 10च्या जागेसाठी तो पात्र आहे. म्हणजे याच्यासाठी जी प्रेफरन्सची संख्या आहे ती कमी असू शकते. म्हणजे या कॅन्डिडेटसाठी मेरिट लिस्ट मध्ये येण्याचे चान्सेस वाढू शकतात आणि याचे कमी होऊ शकतात. हे असे 2 प्रकारचे चान्सेस असू शकतात. मग आपण जे इतरत्र समाज माध्यमांवर पाहतोय किंवा अनेक युट्यूब चॅनलच्या कमेंट्स मध्ये मार्क पाहतोय की 134 मार्क आहेत, 140 मार्क आहेत, 149 मार्क आहेत, परंतु असा कोणताही अंदाज लावणं शक्य नाहीये, कारण त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या अभियोग्यता धारकाचं आपल्याला ऍक्च्युअल पूर्णतः त्याचं ग्रॅज्युएशन आहे का, डीएड आहे का, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे का, बीएड झालेलं आहे, हे सर्व माहिती आपल्याला आतापर्यंत माहित नाहीये. मग आपण फक्त घाबरून जाण्याची गरज नाहीये की बाबा माझा नंबर 125 आहे तर माझा इथे नंबर लागेल का, असं घाबरून जाण्याची गरज नाहीये. कारण जर आपण टीईटी पात्र असेल तर नक्कीच आपला या कॅन्डिडेट पेक्षा स्कोर वाढताना दिसतो. आता एक उदाहरण आणखीन एक जर आपण विचार केला तर बघा, फॉर एक्झाम्पल विचार करूया की 125 वाला जो कॅन्डिडेट आहे आणि 130 वाला जो कॅन्डिडेट आहे यांच्या दरम्यान असलेले जे अभियोग्यता धारक आहेत, हा टीईटी पात्र आहे, हा टीईटी पात्र आहे, पेपर 2 पात्र आहे, आणि हा कॅन्डिडेट पण टीईटी पेपर 2 पात्र नाही आहे, पात्र नाही आहे. तर बघा, आणि ह्यांच्या दरम्यान जेवढे काही कॅन्डिडेट आहेत, समजा ह्या 125 ते 130च्या दरम्यान 10,000 कॅन्डिडेट आहेत. याच्या दरम्यान जर 10,000 कॅन्डिडेट आहेत, या 10,000 कॅन्डिडेट मधले 6,000 कॅन्डिडेट टीईटी पात्र नाहीत. आपल्याला आता माहित नाहीये, आपण फक्त एक उदाहरण घेतोय की टीईटी पात्र नाहीयेत, पण हा 125 वाला मात्र टीईटी पात्र आहे. तर बघा, आपोआपच हे 6,000 म्हणजे ह्या दोघांचं जर क्वालिफिकेशन सेम असेल तर आपोआपच हे 6,000 बाजूला निघतात आणि हा कॅन्डिडेट 6,000 रँकने ह्या कॅन्डिडेटच्या जवळ येतो. म्हणजे हे 6,000 आपोआपच त्याला 6 ते 8च्या जागांसाठी जे पात्र उमेदवार असतात त्याच्यातून हे 6,000 कॅन्डिडेट बाजूला निघणार आहेत आणि तो 6,000 नंबरने ह्या 6 ते 8च्या जागेसाठी पुढे येणार आहे. मात्र इथं 9 ते 10च्या जागांसाठी त्याला सगळ्या कॅन्डिडेटशी, जर बीएड असलेले सगळे कॅन्डिडेट हे 125 ते 130च्या दरम्यान असतील तर मात्र त्याला इथं 9 ते 10 साठी सगळ्यांना कॉम्पीट करावं लागणार आहे. तर ह्या 6 ते 8च्या उमेदवारांना हा फायदा होतो शिक्षक भरतीमध्ये, जर ते टीईटी पेपर 2 पात्र असतील तर, आणि 1 ते 5चे पेपर 1 पात्र असल्याशिवाय आपण ह्या 1 ते प्रायमरीमध्ये 1 ते 5 साठी अप्लायच करू शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे. तर बघा, ही होती फक्त एक छोटीशी इन्फॉर्मेशन की जी तुम्हाला स्वतःचा रँक पाहून एक अंदाज लावण्यासाठी मदत करेल. आणखीन आपण हे फक्त मार्क वाईज बोललेलो आहोत. त्याच्यामध्ये आणखीन प्रश्न उरतो, तो म्हणजे आपल्या कॅटेगरीचा. तर हे विद्यार्थी जे आहेत, हे जे 6,000 आपण पाहिले, हे 6,000 विद्यार्थी काही एकाच कॅटेगरीचे नसणार आहेत. मग तुम्ही आपल्या कॅटेगरीनुसार त्या जागांसाठी कॉम्पीट करणार आहोत. तर इथे कॅटेगरीचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की या 6,000 मध्ये किती विद्यार्थी, समजा हा जर 125 वाला जर ओबीसी मधून कॉम्पीट करत असेल तर हा ओबीसी मध्ये ह्या 6,000 मध्ये किती कॅन्डिडेट आहेत, मग 3,000 जर कॅन्डिडेट असतील आणि मग आणखीन 3,000 जर ओबीसी मध्ये नसतील तर आणखीन त्याची 3,000 नी स्पर्धा ही कमी होते. म्हणजे 3,000 जर अदर कास्टचे असतील
तर तेही या त्याच्या जागेच्या स्पर्धेमधून, त्या ओबीसीच्या जागेच्या स्पर्धेमधून आपोआप बाजूला निघतात. ह्या पद्धतीनं आपलं हे जे मेरिटचं कामकाज आहे हे चालत असतं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी किंवा अभियोग्यता धारकांनी घाबरून जाण्याची गरज नाहीये. तुम्ही जोपर्यंत प्रेफरन्स चालू होत नाहीये तोपर्यंत असेच आपले वेगवेगळे मेरिट ओरिएंटेड कास्ट वाईज वगैरे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड करूयात. त्या कास्टची रँक लिस्ट समोर ठेवून उदाहरण घेऊन आपण एक एक व्हिडिओ बनवूयात. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक इतरांना शेअर करा. धन्यवाद.